नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त भारतीय भाषांना उपयुक्त असे ऍप, ते म्हणजे भाषिणी ऍप। सरळ भाषेत सांगायचं झालं तर हा ऍप तुमचा डिजिटल भाषा सहकारी आहे। भाषिणी हे ऍप भारत सरकारचा एक उपक्रम आहे जे AI च्या मदतीने भाषांतर आणि संवाद सुलभ करते। हा ऍप तुम्हाला आपल्या भाषेतून माहिती मिळवायची, समजून घ्यायची आणि इतर भाषांमध्ये भाषांतर करायचे स्वातंत्र्य देतो। तर मित्रांनो, हे ऍप कसं डाउनलोड करायचं आणि कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत। भाषिणी ऍप इन्स्टॉल करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे प्ले स्टोर मध्ये। प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर सर्चला क्लिक करायचं आहे। सर्चला क्लिक करून त्याच्यामध्ये भाषिणी सर्च करायचं आपल्याला। सर्च केल्यानंतर भाषिणी बीटा म्हणून आपल्याला एक ऍप्लिकेशन दिसत आहे, त्याला इन्स्टॉलला क्लिक करायचं आहे। इन्स्टॉलला क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉल होईल। 37 MB चं ऍप्लिकेशन आहे। आता हे ऍप्लिकेशन आहे, हे इन्स्टॉल झालेलं आहे, तर त्याला आपण ओपन करूया। ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला सिलेक्ट ऍप लँग्वेज, म्हणजे तुम्ही हे ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच लँग्वेजेस दिलेल्या आहेत, तर मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतो आणि खाली कंटिन्यू बटनला क्लिक करतो। कंटिन्यू बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भाषिणी ऍप बद्दल शॉर्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते कशासाठी वापरतात म्हणून। तर हे तुम्ही बघू शकता। खाली नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनला क्लिक केलं तर ते पुढच्या स्लाइड जाईल। जर तुम्हाला काय बघायचं नसेल तर इथे स्किप बटन वरती दिलेलं आहे, त्या स्किप बटनला क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता। त्याच्यानंतर इथं सिलेक्ट व्हॉइस असिस्टंट अवतार, यू विल हिअर द ट्रान्सलेशन इन द व्हॉइस ऑफ द अवतार यू सिलेक्टेड, यू कॅन ऑलवेज चेंज अवतार फ्रॉम सेटिंग। भाषांतर किंवा ट्रान्सलेशन केल्यानंतर जो व्हॉइस आहे तो तुम्हाला कोणाचा पाहिजे, मेलचा पाहिजे का फिमेलचा पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर मेलला आपण क्लिक करतो मी, फिमेल पाहिजे तर फिमेलच्या व्हॉइसला सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता। आणि खाली लेट्स ट्रान्सलेट याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर अलाउ भाषिणी टू सेंड यू नोटिफिकेशन, त्याला अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर तुम्हाला इथे 5 टॅब दिसत आहेत, टेक्स्ट, कन्व्हर्स, व्हॉइस, सीन, त्याच्यानंतर ब्राउज। ते ठीक आहे। याच्यामध्ये जे टेक्स्ट आहे तर तुम्ही याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तो ट्युटोरियल आहे टेक्स्ट मध्ये, ते दाखवेल इथे कुठलं बटन कशासाठी वर्क करतं। तर आपण इथे पटापट टिक करून घेऊ। सिलेक्ट लँग्वेज, हा हे दिस एरिया विल डिस्प्ले द ट्रान्सलेट टेक्स्ट, स्टार्ट टायपिंग ऍट टेक्स्ट हिअर ट्रान्सलेट, खाली टॅप टू ट्रान्सलेट, टॅप हिअर स्टार्टेड ट्रान्सलेशन। ठीक आहे। याच्यामध्ये वरती तुम्हाला इंग्लिश बटन दिलेलं आहे, त्याच्याने ट्रान्सलेट टू, इथे तुम्ही दोन्हीकडे लँग्वेज सिलेक्ट करू शकता। तुम्हाला कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत ट्रान्सलेट करायचं आहे ते दोन्ही करू शकता। समजा मला मराठीतून इंग्लिश मध्ये करायचं असेल तर मी इथे मराठीला सिलेक्ट करेन आणि त्याचं भाषांतर कशामध्ये झालं पाहिजे ते मी इथे सिलेक्ट करू शकतो। ते मला इंग्लिश मध्ये पाहिजे, म्हणजे मराठीचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन झालं पाहिजे। ठीक आहे। तर हा आपला टायपिंग एरिया दिलेला आहे, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून यामध्ये तुम्ही जे पाहिजे ते टाईप करू शकता। माझं नाव संदीप आहे आणि मी याला ट्रान्सलेटला क्लिक केलं तर तो वरती माय नेम इज संदीप असं त्याचं ट्रान्सलेशन करून दाखवेल। तर हा आहे टेक्स्ट टॅबचा उपयोग। त्याच्यानंतर आहे कन्व्हर्सेशन, म्हणजे जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत आहेत आणि त्याची भाषा वेगळी असेल, समजा तो गुजराती असेल किंवा मराठी असेल, तर त्याची भाषा सुद्धा तुम्ही कन्वर्ट करून किंवा भाषांतर करून त्याला सांगू शकता। ठीक आहे। तर अलाउ भाषिणी रेकॉर्ड ऑडिओ वाईल युजिंग द ऍप, तर इथे क्लिक करायचंय। इथे सेम तुम्हाला ते ट्युटोरियल दाखवेल, टेक्स्ट मध्ये क्लिक करून घेऊ। याच्यामध्ये 2 माईक आपल्याला दिलेत, एक रेकॉर्डर आहे आणि एक ट्रान्सलेटर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचंय। इथे मी घेतो मराठी, इथे 3 दिलेत, इंडियन लँग्वेज, बीटा लँग्वेज आणि इंटरनॅशनल लँग्वेज। त्याच्यामध्ये तुम्ही इंडियन लँग्वेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंडियन लँग्वेज जे आहे बंगाली, गुजराती, हिंदी, मल्याळम, मराठी त्या दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर बीटा लँग्वेज मध्ये तुम्हाला भोजपुरी, बडो, डोंगरी, कोकणी, नेपाळी हे भाषा दिलेले आहेत आणि इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला 5 भाषा दिल्या आहेत, अरेबिक, स्पेनिश, फ्रेंच, रशियन आणि चायनीज। ठीक आहे। त्याच्यामध्ये मी इंडियन लँग्वेज मध्ये काय करतो, याच्यामध्ये मी मराठी घेतो आणि ट्रान्सलेट, मला भाषांतर कोणाला कुठल्या ह्याच्यात पाहिजे तर मी ते घेतो इंग्लिश मध्ये। ठीक आहे। तर या ठिकाणी इथे माईकला क्लिक करायचंय आणि बोलायचं आहे, माझं नाव संदीप आहे, मी ठाण्यामध्ये राहतो, याला स्टॉप करायचं।
स्टॉप and I केलं want to talk. My name is Sandy. I live in 10. तर अशा प्रकारे तो मराठीचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. आता समजा मला इंग्लिशमध्ये न घेता मला दुसऱ्या भाषेत बोलायचं आहे. समजा मी या ठिकाणी हिंदीमध्ये घेतो. और मैं बात करना चाहता हूँ. मेरा नाम संदीप है. मैं ठाणे में रहता हूँ. तर अशा प्रकारे तुम्ही कन्व्हर्सेशनचा उपयोग करू शकता भाषिणी ॲपमध्ये. त्याच्यानंतर आहे व्हॉइस. सेम ट्युटोरियल या ठिकाणी पण तुम्हाला बघायला भेटेल. माईक दिलेला आहे. या ठिकाणी वरती तुम्हाला माईक इथे प्रेस करायचं आहे आणि बोलायचं आहे, माझं नाव संदीप आहे, मी ठाण्यामध्ये राहतो. स्टॉप. बघा वरती सेम त्यांनी केलेलं आहे. आणि इथे जर तुम्हाला इथे ऑडिओमध्ये ऐकायचं आहे आणि बोलायचंय, माझं नाव संदीप आहे, मी ठाण्यामध्ये राहतो. ट्रान्सलेशन पण तुम्हाला ऐकायचं करना और बोलना. मेरा नाम संदीप है. मैं ठाणे में रहता हूँ. तर अशा प्रकारे तुम्ही व्हॉइस टॅबचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर आहे ट्युटोरियल. याच्यामध्ये पण तुमच्याकडे एखादा फोटो वगैरे असेल टेक्स्टचा तर तुम्ही तो क्लिक करून घेऊ शकता. तुमच्याकडे जर सेव्ह असेल तर, जर नसेल तर तुम्ही कॅमेराचा पण उपयोग करून सिलेक्ट करू शकता. इथे पहिले याला ऑथेंटिकेशन देऊन टाकायचंय. बघा तुम्ही आता मी इथे हे करतोय, करायचंय. टिक केल्यानंतर तुम्हाला काय ट्रान्सलेट करायचं ते इथे सिलेक्ट करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही फोटोद्वारे पण त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. त्याच्यानंतर ब्राउज आहे. एखाद्या वेबसाईट वरती तुम्हाला ते पेज जे आहे ते ट्रान्सलेट करून बघायचं असेल तर ते तुम्हाला इथे URL टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या भाषेत ट्रान्सलेशन करायचंय ते इथे टाकायचंय आणि जनरेट वेब पेज करायचं. तर ते जे वेब पेज असेल ते तुम्हाला ट्रान्सलेट होऊन तुम्हाला समजण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीचं हे भाषिणी ऍपचा आपण उपयोग करून कोणाची भाषा समजू शकतो किंवा कोणाला समजावू शकतो किंवा त्याचं भाषांतर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सेटिंग्स दिलेले आहेत. इथे तुम्ही व्हॉइस असिस्टंट फिमेल मेल चे चेंजेस करू शकता. नंतर इकडे सिस्टम ऍप थीम दिलेली आहे, डाउनलोड युटिलिटी वगैरे दिलेलं आहे, ऍडव्हान्स सेटिंग्स आहेत, रिअल टाइम रिस्पॉन्स तुम्ही ऍड करून ठेवा, ट्राय मॉडेल्स वगैरे सगळं दिलेलं आहे. तर हे आहे भाषिणी ऍप. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे ऍप शेतकरी, सामान्य जनता किंवा शासकीय कर्मचारी हे सगळे हे ऍपचा वापर करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.